नव्या शिवालय कार्यालयातून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणारा आमदार होणार. उपनेते सचिन अहिर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खालापूर तालुका व खोपोली शहराच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन 4 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता वासरंग रोड, गुडलक चौक, खोपोली नगर परिषद कार्यालय शेजारी शिवसेना उपनेते तथा आमदार सचिन भाऊ अहिर व शिवसेना नेत्या किशोरीताई पेडणेकर यांच्या हस्ते संपन्न झाल्याने शिवसैनिक, युवा सैनिक व महिला आघाडीमध्ये उत्साह संचारला आहे. तर हे मध्यवर्ती कार्यालय शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्या पुढाकारातून सुरू करण्यात आले असून या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी शिवसेना उपनेते सचिन अहिर यांनी संबोधित करताना म्हणाले की ज्यांना आमदार केले ते कार्यालय घेऊन पळून गेल्याचे वक्तव्य करत शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर टीका केली. तर नव्या शिवालय कार्यालयातून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणारा आमदार होणार असे मतही उपनेते अहिर यांनी व्यक्त केले. यावेळी शिवसेना उपनेते तथा आमदार सचिन भाऊ अहिर व शिवसेना नेत्या किशोरीताई पेडणेकर, उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत, महिला आघाडीच्या संघटिका सुवर्णताई जोशी, रेखाताई ठाकरे, कर्जत खालापूर विधानसभा संपर्क प्रमुख डॉक्टर सुनील पाटील, तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे, उत्तम कोळंबे प्रभारी, शहर प्रमुख संतोष देशमुख, युवासेना उपजिल्हाधिकारी महेश पाटील, समन्वयक प्रशांत खांडेकर, शहर अधिकारी पंकज रुपवते, बाबू घारे, नितीन मोरे, विलास चाळके, गजानन पाडगे, महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटिका अनिता पाटील आदी प्रमुखांसह मोठ्या संख्येने शिवसैनिक, युवा सैनिक व महिला आघाडी उपस्थित होते. तर या प्रसंगी शिवसेना नेते किशोरीताई पेडणेकर यांनी आपल्या मनोगतात मत व्यक्त करताना म्हणाले की सगळ्यांच्या पंखामध्ये बळ आले असून नोव्हेंबरची कोणती तारीख आणि एका बोटाची किमया दाखवण्याचे बाकी राहिले आहे असे मत व्यक्त केले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खोपोली शहर व खालापूर तालुक्याचे एक मध्यवर्ती कार्यालय सुरू व्हावे अशी संकल्पना शिवसैनिक, युवा सैनिक व महिला आघाडीचे असताना सर्वांच्या संकल्पनेची दखल हे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्या माध्यमातून घेण्यात आले असता खोपोलीत भव्य खोपोली शहर व खालापूर तालुक्याचे मध्यवर्ती कार्यालय सुरू करण्यात आल्याने या कार्यालयाचे उद्घाटन 4 सप्टेंबर रोजी दिमागात संपन्न झाले. यावेळी पुढे बोलताना उपनेते सचिन अहिर म्हणाले की शिवसेनेच्या उमेदवारांचे एबी फॉर्म तर आम्ही घेऊन येऊच, त्याबरोबर विजयाचे सर्टिफिकेट घेण्यासाठी उपस्थित राहू. तर येथील आमदारांना लिहावे लागते फिक्स आमदार, त्यांना सुद्धा गॅरंटी नाहीये. हा कार्यालय निव्वळ कार्यालय नसून भविष्यात जनसंपर्क कार्यालय होणार आहे. आमच्या समोरचा जो शत्रू आहे तो वेगवेगळी आमिषे दाखवत दडपशाही टाकत आहे. तसेच आमच्या बरोबरचा शत्रू आहे तो किती जणांना शत्रू मानतोय हेच कळत नाही. तर त्याच्या मांडीला मांडी लावून बसला, त्यात राष्ट्रवादीला टीका करत त्या आमदाराला उशिरा का नाही शहाणपणा सुटलाय. त्यामुळे तो जाहीर सभेच्या माध्यमातून टीका करतोय. 1.5-2 वर्षांची सत्ता जाणार आहे असे कळल्यानंतर राष्ट्रवादीचा अजितदादा पवारांचा विद्वान असलेला गट विश्वासघाती आहे असे बोलू लागला आहे असे टीकास्त्र सचिन अहिर यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्याबद्दल करीत कर्जत खालापूर जनता महाविकास आघाडीच्या बाजूने आहे याचा प्रत्यय लोकसभा निवडणुकीत आला व यापुढेही ठाम राहणार आहे असे मत ही उपनेते अहिर यांनी व्यक्त केले. यावेळी कर्जत खालापूर विधानसभा संपर्क प्रमुख डॉक्टर सुनील पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राम वाघुले तसेच त्यांच्यासोबत असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. तसेच तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे यांच्याही नेतृत्वाखाली तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आणि या सर्वांना तेथे नियुक्तीपत्रेही देण्यात आली. यावेळी जवळपास 400हून अधिक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश सोहळा पार पडला. खोपोली शहर आणि खालापूर तालुका यांच्या मध्यवर्ती कार्यालयाचं ओपनिंग सचिन भाऊ अहिर, शिवसेना उपनेते, माजी मंत्री आणि आपल्या विभागाचे संपर्क नेते, महापौर, महिला संपर्क प्रमुख किशोरीताई पेडणेकर ताई या त्या शुभहस्ते आणि स्थानिक तालुका प्रमुख एकनाथ दादा पिंगळे, उत्तम दादा कोळंबे, संपर्क प्रमुख सुरेंद्रदा पाटील, शहर प्रमुख
संतोष देशमुख, युवा सेनेचे पंकज होते आणि सर्वच त्या ह्याच्यात आज संपन्न झालं आणि एक वेगळा जोश आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी पाहिला. भाऊंनी बोलल्याप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब हा पक्ष 80% समाजकारण आणि 20% राजकारण त्या भावनेतून काम करतो. येणाऱ्या दिवसामध्ये या कार्यालयातून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मांडावेत आणि ते सुटावेत यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचं कार्यालय या ठिकाणी चालू राहील. अतिशय खोपोलीमध्ये उत्साहाचं वातावरण आहे, तालुक्यामध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झाले. आपल्याला सांगायला अभिमान वाटेल की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची खऱ्या अर्थाने घोडदौड या संपर्क कार्यालयामधून मी कर्जत खालावता विधानसभेचा संपर्क केल्यानंतर सांगतो की आता या ठिकाणी उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत, आमचे तालुका प्रमुख यशनेजी पिंगले, आमचे शहराचे प्रभारी प्रमुख संतोष देशमुख, आमचे युवा सेनेचे पंकज रुकोट आणि सर्वच आमची टीम या ठिकाणी खूप आनंदामध्ये या ठिकाणी काम करणार आहे. आपण पहिल्याच संपर्काचं उद्घाटन होत असताना या ठिकाणी अनेक प्रवेश आम्ही या ठिकाणी शहरातल्या तालुक्यामध्ये घेतले आणि त्याचबरोबर ह्याच ठिकाणी आम्ही नियुक्त्या देखील पाहिलं असेल. आपण साऱ्या ह्या पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी नियुक्त्या दिल्या. काही त्या ठिकाणी माजी नगरसेवक आमच्यावर त्यांनी काम केलं ते या ठिकाणी त्यांनी प्रवेश केला. रामशेठ वाघुले म्हणून आपल्याला माहिती असेल. आज त्यांच्याबरोबर बरेचसे असंख्य कार्यकर्ते त्या ठिकाणी आले. आमच्या क्रांतीनगरहून बरेचसे कार्यकर्ते त्या ठिकाणी प्रवेश केला. आमच्या तालुक्यामधून बरेचसे कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. आणि सांगायला अभिमान वाटेल ज्या ज्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी या संपर्क कार्यालयामध्ये प्रवेश केला आहे नक्कीच त्यांना कुठली या ठिकाणी कमतरता भासणार नाही. अशाच पद्धतीचं आम्ही त्यांच्याकडं बारकाईने लक्ष ठेवून राहणार आहोत आणि त्यांच्या सुखदुःखामध्ये जसं उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांची जी संकल्पना आहे ते कोरोनासारख्या महामारीमध्ये साहेबांनी ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्राला सांभाळलं त्याच पद्धतीने आम्ही या कर्जत खालापूरमध्ये या मतदारसंघामध्ये संपूर्ण असणाऱ्या या कार्यकर्त्यांची आमच्यामध्ये प्रवेश केला. प्रत्येक कार्यकर्त्याला आम्ही त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम करू एवढंच या माध्यमातून सांगतो. या संपर्क कार्यालयामध्ये ज्या ज्या आता पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला आहे ज्या ज्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे त्यांचं मनापासून त्या ठिकाणी अभिनंदन करतो आणि ज्यांच्या नियुक्त्या हे शहर प्रमुख आणि आम्ही जे काही ज्या ठिकाणी पदाधिकारी आम्ही त्यांनी आता नियुक्त्या केल्या त्या नियुक्त्या ज्यांच्या झाल्या त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि येत्या कालावधीमध्ये 100% कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचाच आमदार निवडून एवढंच आपल्या माध्यमातून मी सांगतो. माजी महापौर आदरणीय किशोरीताई पेडणेकर यांच्या उपस्थितीमध्ये खऱ्या अर्थाने गेल्या अनेक दिवसापासून 9 वर्षापासून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पक्षाचा कार्यालय असावा अशी जी भावना पक्षाच्या तमाम शिवसैनिकांनी होती आणि तो आनंदाचा क्षण आज नितीन सावंतजी असतील, सुनील पाटीलजी असतील, आमचे शहर प्रमुख आहेत, तालुका प्रमुख आहेत, उपजिल्हा प्रमुख आहेत, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज या शिवालय कार्यालयाचं उद्घाटन झालं आणि खरोखरच आनंद होतोय. या कार्यालयाच्या माध्यमातून निश्चितपणे आज जसा नारा आम्ही दिलेला आहे की पक्षाचा नारा दिलाच गेला आहे, पण या नाराच्या व्यतिरिक्त आमच्या महिला असतील, युवक असतील, या सर्व संघटनेने निर्धार केलेला आहे की हा फक्त आता शिवालय हा पक्षाचा कार्यालय पुरता मर्यादित न राहता हा आमदारांचा कार्यालय पुढच्या काळामध्ये होईल आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न या कार्यालयातून सुटतील. कारण या अगोदर ज्यांना जबाबदारी दिली गेली होती त्याचं कार्यालय घेऊनच पळून गेलं. या विधानसभेला पूर्ण ताकदीने या महाविकास आघाडीच्या सर्व पक्षातल्या घटकांना घेऊन आम्ही जाण्याचा निर्धार आम्ही केलेला आहे आणि त्याची सुरुवात खऱ्या अर्थाने आज शिवालयाच्या या कार्यालयाच्या माध्यमातून खोपोलीवरून झाली असं म्हटलं तर ते अयोग्य. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 9, खोपोली. ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी महाराष्ट्र न्यूज 9 ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तसेच आपल्या फेसबुक पेजला लाईक आणि शेअर करा.